रामकृष्ण हरी मंडळी वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।
श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये अन्यनिगमसंभूतो वायुपुत्रो महाबल कुमारो ब्रह्मचारी तस्मै श्री हनुमते नमो नमः। रमे रामे रमे रमे मनोरमे सहस्रनाम तुल्यं राम नाम वरानने समचरण सरोजं सान्द्रनिगं बोधाभं जगदनिहतपामि मण्डन मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदैवदासं विठ्ठलं चिन्तयामि। पांडुरंगा त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुकादयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकार तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार मोर्यादा मदर दई सद्गुरु ते विंदारिलो हा संसार गुरु मौन विशेषज्ञ विवेकावरी अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं वनांबुज तेजस्वी प्रदेशं विधिम्राति देवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव। ओम नमो ज्ञानेश्वराय अभंगाच्या भावार्थाकडे जाण्यात पूर्वी अभंगाचं चिंतन करण्यात पूर्वी समर्थ सच्चिदानंद सद्गुरु गुरु बाबा महाराज सद्गुरु गेहिनाथजी महाराज महाराजांच्या निश्चितत्वाने कृपेने त्यांच्या आशीर्वादाने पावन अशा पुण्यनगरीमध्ये मोक्ष नगरी अशा प्रकारची असलेली अयोध्यापुरी आणि
आणि या अयोध्या नगरीमध्ये जगद्गुरु तुकोबरायांचा विजेचा जो उत्सव आपण देऊला पाहतो 375वा दिव्य आणि भव्य असा जो सोहळा तो सोहळा समर्थ सच्चिदानंद सद्गुरु वीरनाथ महाराज जे परंपरेने करत आले 228वा नाट्यशक्ती महोत्सव निश्चितपणे आपली काहीतरी पूर्वजन्माची पुण्याई आहे म्हणून त्या पूर्वजन्माच्या पुण्याईनं आपल्याला ही अद्वैत परंपरा प्राप्त झालेली आहे. आपण या अद्वैत परंपरेचे पायिक आहोत, सेवक आहोत सगळे. आदरणीय महाराजांच्या चरणाचं चरण सानिध्य आपल्याला प्राप्त होणं, जो उत्सव काशीमध्ये झाला, जो उत्सव आपण रामेश्वरला पाहिला, जो उत्सव लोहगावमध्ये झाला जगद्गुरु तुकोबरायांच्या अजून अलग लक्षात, तोच उत्सव महाराजांनी निश्चित केलं की आपल्याला अयोध्या नगरीला या ठिकाणी स्थळ जायचंय, अयोध्या नगरीत उत्सव करायचा. मला सांगा बरं, आपण अयोध्येला येऊन दर्शन करून गेलो असतो पण 7 दिवस इथं राहायचा योग आला असता का आपल्या आयुष्यामध्ये? कदापि नाही, कदापि. आपण आतापर्यंत पारायण केली पारायण, आपण अनेक अशा तीर्थस्थळावरती आपली पारायण झाली, पण ज्या मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्रांचा जन्म ज्या जन्मभूमी या मातीमध्ये झाला, आज आपण पाहतोय इतिहासामध्ये 5-5.5 वर्षानंतर राम मंदिर झालं असं ऐकतं. पण मला याच्याही पूर्वीचा थोडासा इतिहास आपल्या समोर ठेवायचा आहे. सज्जनो, त्रेतायुग हे 17,28,000 वर्षाचं होतं. त्रेतायुग 17,28,000 वर्षाचं होतं. त्रेतायुग 12,96,000 वर्षाचं आहे. द्वापारयुग 8,64,000 वर्षाचं आहे आणि सांप्रत कलियुग 4,32,000 वर्षाचं आहे. 4,32,000 वर्षातून आता 5,095 वर्ष भाग पडले. जर राम मंदिराचा इतिहास आणि राम मंदिराचं निर्माण जर आपण पाहिलं सज्जन हो, 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 5,000 वर्ष नाही, 9 लाख वर्षानंतर राम मंदिर झालं. 9 लाख वर्षानंतर. हे आपलं सगळ्यांचं भाग्य आहे. काय सद्गुरूंचे उपकार वाढावे, काय वाढू आता पुरेही मस्तकाची ठेवी आमच्या या माय माऊल्यांना 2 दिवस 3 दिवस माहेरी जायचं म्हणलं तर परवानगी घ्यावी लागते का नाही बाय? सासूबाई 2 दिवसासाठी जाते हो, पण आदरणीय महाराजांच्या आदेशापुढे तुम्हाला कोणी काय म्हणणार नाही, मला अयोध्येला जायचंय हो. काहीतरी पूर्वजन्माची पुण्याई आहे. म्हणून अयोध्येमध्ये ज्या भगवान
असताना पाण्यावर दगड तारली ना महाराज सेतुबंध तयार केला. आमच्या सद्गुरुनाथांनी जडजीवाच्या जनसामान्याच्या गोळ्या बाबळ्या इतरांचा समस्त उपस्थित असलेल्या मूढ जीवनाचं परम कल्याण साध्य व्हावं आलं का लक्षात. म्हणून हा विजयचा उत्सव हा जो भगवत नाम चिंतनाचा सेतू आहे त्या सेतूला 18 पद्म वानर लंकेत नेले. पण आदरणीय महाराजांच्या कृपेमुळे लाखो भाविकांना मोक्ष प्राप्त करून दिलं. असं म्हटलं तर वाहू ठरला. का किती जन्माची पुण्य असेल मला सांगा. अशा अनेक तीर्थक्षेत्रावरती जाऊन आपल्याला सेवा करण्याचं सौभाग्य मिळतंय. भाग्य म्हणत नाही मी, सौभाग्य म्हणतोय. सौभाग्य म्हणतोय आलं लक्षात. जसं त्या सौभाग्यवंती माऊलीला सर्व पुण्यकर्म करण्याचा जसा अधिकार धर्मशास्त्राने द्यावा तसं माझ्या सर्व भाविक भक्तांना गुरु भक्तांना माय माऊलींना ते सौभाग्य भक्ती सेवेचं महाराजांनी प्राप्त करून द्यावं. आणि आज तुमचं माझं एवढं मोठं भाग्य आहे की आपण भगवान प्रभू रामचंद्रांच्या जन्मभूमीमध्ये जननी जन्मभूमीच स्वर्गावती जरी अशी स्वर्गापेक्षाही श्रेष्ठत्व काय असेल तर ते जन्मभूमीचं श्रेष्ठत्व आहे. आणि या जन्मभूमीवरती पारायण करण्याचं चक्री भजन नामसंकीर्तन हा सगळा सोहळा आपल्याला 8 दिवस होतो. महाराष्ट्र 8 दिवसापासून येत आहे. जवळजवळ 15 दिवसाचा हा कालावधी भगवान प्रभू रामचंद्राला आपलं नामसंकीर्तन ऐकवायचं. म्हणून जास्तीत जास्त भक्तांना माझी विनंती आहे पारायणाला बसा. सगळ्या कार्यक्रमात सहभागी व्हा. कीर्तन असेल, प्रवचन असेल, हरिपाठ असेल, पारायण असेल, चक्री भजन असेल, सगळ्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं. वेळ गमवू नका. आलेली संधी घालवू नका. आला लक्षात. म्हणून आपल्या सर्वांच्या पुण्याने भाग्यानं ही संधी आपल्याला महाराजांनी उपलब्ध करून दिलेली आहे. काढीत पापताप फेडीत मिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. मौली ज्ञानोबा बोलतात जसं गंगेचं पाणी नदीच्या प्रवाहातून वाहत असताना ते नुसतं वाहत नाही तर दोरी तटाक्यावर असलेल्या बोरी बाबळी हिरवी टाकळींना प्रसन्न करीत जातो, ओलावा देत जातो. तसं सद्गुरूची ज्ञानरूपी गंगा, मोक्षरूपी गंगा पुण्य कर्त्याला तर उद्धार करून देईलच देईल. अरे आभार असला तरी जडजीवांचा जरी त्या ठिकाणी असताना असला तरी त्याच्याकडून कदाचित पुण्य नसेल. आलं का लक्षात. अशांनाही जडजीवाचा उद्धार करत करत ही गंगा मोक्षपुरीला निघून जात आहे. म्हणून आपण या गंगेमध्ये बसा. नाव आहे ती यावेळेस या नावे बसा. या नावे बसा तर तराल तरले तरती हा भरवसा आणि नामधारकांचा प्रसाद. आज सौभाग्य आहे. 375 वर्ष जगद्गुरु तुकोबारायांना वैकुंठागमन करून होतात. तो 375वा सोहळा आपण भगवान प्रभू रामचंद्राच्या राम जन्मभूमीमध्ये या ठिकाणी साजरा करतोय. ही निश्चितपणे सद्गुरूंची आपल्यावरती कृपा आहे. म्हणून आज या सोहळ्याचे तुम्ही आम्ही फक्त साक्षीदार आहोत, वाटेकरी आहोत, फक्त वाटेकरी आहोत, साक्षीदार आहोत, सज्जन आहोत. आज हा भगवत नामचिंतनाचा विजेचा सोहळा आज लाखो भाविक येऊच्या तटाकावरती, इंद्रायणीच्या तटाकावरती उभे आहेत. सगळ्यांचं लक्ष त्या नांदुरकीच्या वृक्षाकडे लागलेलं आहे. काय म्हणून तुकोबाला वैकुंठागमनाला जात असताना ते झाड हलतं असं म्हणतात. आलं का लक्षात. आणि म्हणून लाखो भाविक आदरणीय महाराजच सुरुवातीला आदरणीय सद्गुरू गहिनीनाथजी महाराज सुरुवात करून देऊन आलेले. महाराजांनी सांगितलं सर्वांना की माझ्या परंपरेचा उत्सव असल्यामुळं मी इथं राहू शकत नाही. आलं लक्षात. महाराजांनी तिथं सन्मान करून दीप प्रज्वलन करून सुरुवात त्या ठिकाणी असताना महाराजांनी करून आपल्याला आपल्या या ठिकाणी असताना कल्याणासाठी महाराज आपल्यापर्यंत पोहोचले. आपल्याला दिलेल्या वेळेमध्ये सेवा पूर्ण करायची आहे. जगद्गुरु तुकोबारायांचं चरित्र काय, जगद्गुरु तुकोबारायांच्या चरित्राबद्दल बोलावं होताच. अवतार उद्धराया जग. आपल्याकडे असं आहे जगद्गुरु तुकोबारायांच्या आयुष्यात जे उर्वरित कार्य राहिलं ते उर्वरित राहिलेलं कार्य समर्थ सच्चिदानंद सद्गुरु वीरनाथ महाराजांनी पूर्ण केले. नामा तोची तुका, तुका तोची वीरा, मुळी मुनी झाला ऐसा.
तेच तुकोबार आहे आणि जे तुकोबार आहे तेच समर्थ सद्गुरू गिरीनाथ महाराज लक्षात अशा प्रकारची परंपरा आहे. समर्थ सच्चिदानंद सद्गुरू गुरु बाबा आणि सद्गुरू गिरीनाथजी महाराज ही मूर्ती स्वरूपाने तुम्हाला माणसासारखे दिसत नसतील. त्याची स्त्री म्हणे माझा भरता, पुत्र म्हणे माझा पिता, अरे शिष्य म्हणे गुरु तत्वता तो काही करता वाटते वरपत दिसती ही परिते हिला माझ्या ठाई. हे आहेत कोण याची अनुभूती मला तुम्हाला सांगत असताना सांगायचं आहे. हे साक्षात हरी आणि हरांचे अवतार आहेत दोघे. हरिहरांचे अवतार आहेत म्हणून हरिहरांचे अवतार सद्गुरू गुरु बाबा घोर भक्ती माता लीलाबाई अनाथावरी कृपा होई. बाळ श्रीरंग एकची जाणा तुम्ही सर्वांनी करावा पुसना. ज्ञानराजांना साथ द्यावी आणि महादेव स्वामींच्या आस जीव असा अभंग केलेला आहे. आणि ते अभंग प्रकाशित व्हायचे करते महाराजांना ज्यावेळी इच्छा होईल प्रकाशित करतील. 108 अभंग तयार आहे. अलग लक्षात महाराजांच्या कृपेतून प्राप्त झालेला प्रसाद मी शब्दांकित केलाय. अलग लक्षात मला एकच सांगायचंय हे हरी आणि हरांच्या अवतार याची अनुभूती तर जगाच्या वाटेवर कुठं बघायला मिळेल तर आपल्या अद्वैत परंपरेमध्ये आदरणीय बाबा आणि आदरणीय गहिनीनाथजी महाराज या दोघांकडे पाहिल्याच्या नंतर आपल्याला पाहायला मिळतं. आज आपल्याला जगद्गुरू तुकोबारायांचं चरित्र सांगायचंय सजण हो. म्हणून त्या चरित्राचा उच्चार करत असताना जगद्गुरू तुकोबाराय त्या परंपरेमध्ये जन्म घेण्यासाठी आले. त्या परंपरेचं श्रेष्ठत्व एवढं आहे. जगद्गुरू तुकोबाराय येण्याच्या पूर्वी 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 1 वर्ष नाही, 10 वर्ष नाही, 7 पिढ्या अगोदर पंढरपूरची वारी आहे. किती? 7 पिढ्या. विश्वंभर बाबापासून काठोबारापर्यंतचा इतिहास पाहिला. 7 पिढ्या अगोदर त्या घरी पंढरपूरची वारी आहे. अलग लक्षात. म्हणून तुकोबारायांनी सांगितलं वारी माझी नाही म्हणतात पंढरीची वारी आहे माझे घरी आणि विश्वंभर बाबापासून काठोबारापर्यंत जर वारीचं त्याकडे श्रेष्ठत्व पाहिलं 7 पिढ्या अगोदर वारी त्या ठिकाणी असताना जगद्गुरू तुकोबाराच्या वंश परंपरेमध्ये आहे. सज्जन हो खूप चिंतनीय असे विषय आहे. खूप चिंतनीय असे विषय आहे. विश्वंभर बाबा वारी करून पंढरीला आले. पंढरपुराच्या समोर उभा टाकले रावळामध्ये आणि दोन्ही हात जोडले आणि भगवंताच्या समोर विनंती करतात प्रभू शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत केली तुझी वारी. पण आता शरीर चालत नाही रे देवा. नाही तर शरीर चालू शकत. काय करू मी आता कशी वारी करू. भक्ताची आर्त जिज्ञासा भगवंताला कळते तर सांगतात ना तू भाग पडो येते अंतर विश्वी विश्वभर परिहारची नले. आणि डोक्याच्या खाली घेतली आणि पायरीला नामदेव पायरीला औषध देऊन झोपले. पाटे 5 वाजता स्वप्न पडलं. बाबा चिंता करू नका. तुमचं शरीर जरीकडे येण्यासाठी थकलं असेल मी आहे ना तुमच्याकडे यायला. भगवंतानी सांगितलं तुम्ही आता माझ्याकडे येऊ नका मी येतो तुमच्याकडे. तुम्ही थकला असाल पण मी नाही ना मी येतो ना तुमच्याकडे. चिंतनीय असे विषय आहेत.
ते 5 वाजता पडलेलं स्वप्न उठून बसले, भगवंताला हात जोडला, नामदेवाच्या चरणी नतमस्तक झाले, म्हणले देवा हे काय पाहतोय मी, चिंता करू नको म्हणाले, मी आंब्याच्या अंबराईमध्ये तुझ्या आल्याच्या नंतर तुळशी आणि डोक्याचा सुगंध येईल, तिथे खोदून पाहिल्याच्या नंतर 1.5 गज खोदल्याच्या नंतर माझी प्राप्ती होईल. भगवंतानं स्वतः सांगितलं महाराज तुकोबारायांच्या वंशजांना, तो येऊ नका माझ्याकडं, मी येतो देहूला, मी येतो स्वतः, मी येतो स्वतः. खूप चरित्र आहे, आपल्याला पुढलं चरित्र बघायचं. सांगितल्याप्रमाणे परत गेलंय. दुसऱ्या वारीपर्यंत शरीर दिवसेंदिवस संपत जात असते, शरीरातली ताकद दिवसेंदिवस संपत जात असते. तेव्हा नाही रे येऊ शकत. मी सांगितलंय ना तुम्हाला, दसमीच्या दिवशी दिंडी काढली, टाकऱ्यांना समागमे घेतलं आणि शरणाच्या अंबराईमध्ये गेले, 1.5 गज खोदायला सांगितलंय भगवंताने, खोदून पाहिलं तर अभिनमुख्याचा सुगंध आला, तुळशी मंजुळा हाताला लागल्या आणि स्वयंभू पांडुरंगाची मूर्ती सापडली. की आज देहूच्या मंदिरात मूर्ती प्रस्थापित आहे. अगोदर भगवान पंढरीनाथ परमात्मा स्वयंभू रूपानं देहूला आले. महाराज देहूला आले. काय सौभाग्य असेल मला सांगा, काय पुण्य असेल, काय सेवा केली असेल. म्हणून 7 आठवड्या अगोदर पंढरपूरची वारी जगद्गुरु तुकोबारायांच्या वंश परंपरेमध्ये आहे. भगवंताने त्याच वेळा सांगितलं, तू सेवा कर, मी तुझ्या वंशामध्ये जन्म घेतो, मी तुझ्या वंशामध्ये जन्म घेतो. म्हणून जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, संप्रदाय सकळाचा, इथून या जगद्गुरु तुकोबारायांमध्ये साक्षात विष्णूचे अवतार आणि विष्णू अवतार तुकोबाराय असल्यामुळं तुकोबारायांनी अवतार घेतला. सज्जन हो, निश्चितत्वाने या गोष्टीचा विचार करत असताना, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मला या ठिकाणी असताना कृपयाला देत असताना जगद्गुरु तुकोबाराय, रामदास स्वामी, छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवरायांची आणि तुकोबारायांची भेट झालेल्या चरित्रात आपल्याला पाहायला मिळतं. इच्छा छत्रपती शिवरायांनी तुकोबारायांच्या समोर करावी, मला दीक्षा घ्यायची, लाडीच तुकोबारायांनी सांगावं, हे माझं काम नाही, तुम्ही समर्थाकडे जा. कुठं पाठवलं? सज्जनकडे, रामदास स्वामीकडे जायला सांगितलं. चिंता आहे मला, थोडस चिंतन तुमच्या समोर ठेवत असताना जगद्गुरु तुकोबारायांचं बीजेचं कीर्तन असल्यामुळे मला चरित्र सांगावं लागणार. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांची पूर्व परिस्थिती जर पाहिली, बालपण खेळ खेळण्यामध्ये निघून गेलं महाराज, बालपण खेळ खेळण्यामध्ये. पण गंमत अशी झाली, जगद्गुरु तुकोबारायांचं जे असतं वडिलांचं छत्र होतं बल्लोबाराय, ते अगोदर असताना निघून गेले. माता कणकाईनं लहानाचं मोठं केलं महाराज, कणकाईनं. मुलं 3 झाली. शाहूजी नावाचे ज्येष्ठ पुत्र होते तुकोबारायांचे, भाऊ मोठे शाहूजी नावाचे. पण लहानपणापासून वैराग्य, ते सतत म्हणायचे, मला प्रपंचात रस नाही, मला निघून जायचंय, मला प्रपंचात रस नाही, मला निघून जायचंय. आज जे बाहेर पडले ते घरी आले नाही. शाहूजी नावाचे भाऊ तुकोबारायांचे निघून गेले, थोरले भाऊ, आणि थोरले भाऊ गेल्यामुळं प्रपंचाचा सगळा लोड जगद्गुरु तुकोबारायांच्या अंगावर पडला. लहान भाऊ काढोबा आहे, ते तर लहान होते, मग कळायचं कसं? बालपणी वय वर्ष 12 वर्षापर्यंत काय समजतं मला सांगा? 12 वर्षापर्यंत काय समजतं? अशा स्थितीमध्ये प्रपंचाचा गाडा हाकत असताना लहान वयातच तुकोबारायांचं लग्नही लहान वयात झालं तुकोबारायांचं. पण गंमत अशी झाली, रखमाई नावाची पत्नी मिळाली, गोष्ट खरी आहे, पण पुढे मोठा दुष्काळ पडला. त्या दुष्काळामध्ये रखमाई निघून गेल्या. बघा, दुष्काळे अतिले द्रव्य गेला मार, स्त्री एक अन्न करता गेली. ऐका सगळे, प्रपंचात किती प्रतिकूलता आली जगद्गुरु तुकोबारायांच्या. दुष्काळ पडल्यामुळे अन्न दशा झाली, झाडाला पाय राहिला नाही असा दुष्काळ पडला. लक्षात, त्या अवस्थेमध्ये अन्न म्हणून पत्नीनं प्राण सोडला. पत्नीनं प्राण सोडला तरी तुकोबारायानं भजन सोडलं नाही. काय सोडलं नाही? भजन सोडलं नाही. एखादी संसारात आपल्या गोष्ट कमी जास्ती झाली तर आपण देवाकडे घराणं नेतो, सद्गुरूकडे घराणं नेतो. महाराज, आम्ही देवाचं काय वाटोळ केलं, देवानं आमचं असं केलं, हे कधीच म्हणायचं नाही. ठेविले आनंदे
तैसेच राहावे चित्ती असू द्यावे समाधान. म्हणून समाधान स्वरूपानं जीवन व्यतीत करायचं, आपण आनंद घ्यायचा आणि जगाला आनंद द्यायचा. दुष्काळामध्ये एवढी अन्न दशा झाली महाराज. पत्नी गतप्राण झाल्या तरी तुकोबारायने देवाकडे गाणं मांडलं काय. तुझं वाटते आता ते तरी अनंता तुका म्हणे संता लाज माझे देवा. अरे तुला जे वाटते ते कर, मी तुला काहीच म्हणणार नाही. पण समाज नाही बसू देत. गावातली लोक ज्येष्ठ मंडळी आली, तुकोबाराय संसाराच्या गाडा हाकण्यासाठी तुम्ही ज्येष्ठ आहे, मला दुसरं लग्न करावं लागेल. जगद्गुरु तुकोबारायांना दुसरं लग्न करावं लागलं. जिजाऊंच्या सोबत दुसरं लग्न झालं. नाव जिजाबाई होतं माय, पण महाराज जिजा म्हणत नव्हते, महाराज आवली म्हणत होते. काय म्हणायचे? आवली म्हणायचे, आवली म्हणायचे. दुसरं लग्न झालं, प्रपंचाची त्या ठिकाणी सुरुवात झाली. दुष्काळामुळे सगळं निघून गेलं असल्यामुळं अन्नदशा झाली. अन्नदशा झाली महाराज. काही असतं प्रपंचात त्या ठिकाणी असतं शिल्लक दिसायला तयार नव्हतं. काय करावं? काही नाही. सकाळी उठावं, हरित तळ्यावरती जाऊन स्नान करावं. हरित तळ्यावर जाऊन स्नान केलं, एक तर भामचंद्र डोंगर दिसावा, नाहीतर भंडारा डोंगर दिसावा. हे दोन्ही डोंगरापैकी ज्या दिशेने आपले पावलं चालतील त्या दिशेने भजनासाठी निघून जावं. तुम्ही म्हणाल महाराज स्नान झाल्याच्या नंतर आपल्याला काहीतरी लागतं की नाही? तुम्हाला चिंता होती नाही? आम्हाला चिंता वस्त्राची, पोटायची चिंता आणि वस्त्राची नाही. काही साधकांनी प्रश्न केला, तो खूप बरा आहे, तुम्हाला भूक नाही लागत? आठवे भूक डोक्यावरती पाटी घ्यावी, त्या पाटीमध्ये असताना भाजी घ्यावी, भाकरी घ्यावी आणि भंडाऱ्या बाळाची वाट चालण्यासाठी म्हणून निघावं. तुम्ही म्हणाल आता सारखा मोबाईल घेऊन हॅलो तुम्ही कुठं आहो? माझ्या आईला कसं कळत होत? ज्या दिशेनं तुकोबारा गेलं त्या दिशेनं आवलीला यावं. त्या वाटेची माती उचलावी. माती काय पत्नीचा अधिकार, काय पत्नीचा अधिकार असेल याचं चिंतन करा. माती उचलावी आणि ती माती उचलून कानाला लावावी. काय निघत होतं त्या मातीमधून? विठ्ठल जळी स्थळी भरला. विठ्ठल विठ्ठल नावाचं
ध्वनी त्या मातीतून आईसाहेबाला ऐकायला मिळत होता. आणि तळ्यावरून ज्या वाटा भामचंद्र डोंगराकडे गेली, एक भंडाऱ्या माळावर गेली, त्या वाटेची माती उचलून कानाला लावली. मग त्या दिशेनं वाटचाल करत माळावरती निघावं. काय आताच्या सारखा फाल्गुन मासाचा दिवस, भंडाऱ्या माळाची वाट अलीकडची, आता ते सगळ्यात नंतर झाली. अलीकडची वाट अजूनही काम आहे. आपण पायवाट अजूनही काय त्या पाऊल वाटेनं आईसाहेबांना वर निघावं. पाणी कशात घेतलं जात होतं? भोपळ्यात पाणी घ्यावं आईसाहेबांनी. भोपळ्यात लांब भोपळा कळतो की आपल्याला, लांबच्या भोपळ्याला अशी दोरी लावली आणि त्या भोपळ्यात पाणी घ्यावं. एक हात पाटील आहे आणि एक हात भोपळ्याला आहे. आणि वाट चालायची आहे. पाटीचा हात सोडावा तर भाजी सांडते, भोपळ्याचा हात सोडावा तर पाणी सांडतंय. भोपळा टेकतो का? नाही, भोपळा टेकत नाही. कल्पना करा, कल्पना करा, चिंतन करा. भंडाऱ्या माळावरची वाट चढत असताना पुन्हा भगवंतांनी परीक्षा घ्यावी, पुन्हा देवानं परीक्षा घ्यावी. पुण्याच्या अंतरावर तुकोबराच्या भजनाचा टाळाचा निनाद कानावरती येतो आहे साहेबांच्या. आहेत महाराज एक वाजलंय दुपारचं, जीव घातल्याशिवाय जेवायचं नाही. आई साहेब जेवले नाही, माय महाराजाला जीव घातल्याशिवाय. बोलो मालकी तुमची. आज आमचा तुकाराम मी घरी जेवणा धाबेशिवाय राहिला. हा विश्वास कोण करेगा? भंडाऱ्या माळावरची वाट चढत असताना देवानं परीक्षा घ्यायची ठरवलं. कानावर आवाज येतोय तुकोबाराच्या चाललेल्या भजनाचा. आणि अशा परिस्थितीमध्ये महाराज अशी काट्याची फास असते ना, हा एक आरोग्य पाहिजे. पूर्ण पायात काटा घुसला महाराज नवलीची. तुम्ही अगोदरच उभा राहिला, मला त्रास ऐकलंय तुम्ही, पण किती वेळा ऐकलं तरी असं हे चरित्र ऐकावं कसं वाटतं. असं तुकोबाराच्या जीवनाचं चरित्र आहे. काटा मोडला पायामध्ये, काय करायचं आता? काट्याला हात लावावा तर भोपळ्याचा हात सुटतोय, पाठीचा हात सोडावा तर भाजी सांडते, पाठी सांडते. करायचं काय आता? काटा तर पायात मोडलाय, काढायचं कसा? कसा काढायचा काटा? अरे 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 रे विद्या, हात कुणाला मारली? जगाच्या मालकाला हात मारली. आणि विठ्ठला म्हणून मारली नाही, विद्या म्हणून हात मारली. विद्यावरून रात्र दिवस राहू फोडला बाबा, आम्ही आमच्या स्वप्नात देव यायला तयार नाही. आलं का लक्षात? विद्या म्हणल्याबरोबर विद्या हजर झाला. बाळवेश घेतला गुराख्याचा आणि गुराख्याचा वेश घेऊन भगवान समोर आहे. आई आई आई, काय झालं तुमच्या पायाला? काय झालं बाळा? अरे काटा बोलला रे. अंबाई मी काढतो तुमच्या पायातला काटा. आलेली किंवा जवळ धावत 5-6 वर्षाचं वय बाळाचं. त्या कोण होत ते? जगाचा मालक भगवान पांडुरंग परमात्मा आले धावत. चरित्र अनेक वेळा ऐकलंय. या चरित्रातला मतितार्थ ऐका म्हणजे तुम्हाला कळेल. या माऊलीनं आयुष्यभर माझ्या तुकोबारायांची सेवा केली. जगाच्या मालकानं मनात इच्छा केली, निमित्त काट्याचं आहे, पण आईच्या पायाचं दर्शन जगाच्या मालकाला घ्यायचं. देव इच्छी रज चरणीची माती प्रमाण देतो, गावात चालत ती मागे. देव इच्छी देव
संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। शेअर लाईक नक्की करा।